अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव झाला। मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य। काँग्रेसच्या बैठकीमध्ये खरगेंनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। एकमेकांविरोधातील विधानामुळेच पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे असं म्हणत पक्षांतर्गत टीकेवरनं खरगेंनी कान टोचलेत। अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल खरगेंनी कान टोचलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय पराभवाचा सामना काँग्रेसला राज्यात करावा लागलेला आहे आणि अंतर्गत वादामुळे हा पराभव झाल्याचं खरगे म्हणतायत। विधानसभा निवडणुकीच्या नंतर काँग्रेसला ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, त्यानंतर राजधानी नवी दिल्लीमध्ये CWCची बैठक जी आहे ती सुरू आहे आणि त्या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषण केलेलं आहे। त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जो पराभव पत्करावा लागलेला आहे त्या अनुषंगाने विधान केल्याचं बघायला मिळतंय। एकमेकांमधील जी विधानं केली गेली त्या विधानांमुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं, अशा महत्त्वाचं पद्धतीचं विधान जे आहे ते मल्लिकार्जुन खरगे यांनी केल्याचं बघायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश जे आहे ते काँग्रेसला मिळालेलं होतं, मात्र त्यानंतर 3 महिन्यात असा काय मोठा बदल झाला की त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना काँग्रेसला करावा लागला। अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं विधान देखील काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बघायला मिळते। फक्त निवडणुकीमध्ये वातावरण अनुकूल असणं हे विजयासाठी कारणीभूत नसतं, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्याचं वातावरणाचं रूपांतर जे आहे ते निकालात करावं लागतं। अशा पद्धतीचं देखील एक महत्त्वाचं विधान करून पक्षांतर्गत जी विधानं केली गेली त्यावरनं मल्लिकार्जुन खरगे यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त करत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचल्याचं देखील या बैठकीमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तर परिस्थिती बदलण्यासाठी मेहनतही करावी लागते असं म्हणत खरगेंनी कान टोचलेले आहेत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या माहितीबद्दल।